नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक जो आहे डिव्हिजिबल बाय 20. बघा डिव्हिजिबल बाय 20चा रूल काय आहे की जसं आपण हा जस्ट म्हणजे जवळपास सेम आहे डिव्हिजिबल बाय 2च्या रूलला. बघा डिव्हिजिबल बाय 2चा रूल आपल्याकडे काय होता की कोणत्याही नंबरचं लास्ट डिजिट 0, 2, 4, 6 किंवा 8 जर असेल तर तो नंबर राहील 2चा डिव्हिजिबल. ठीक आहे. आता डिव्हिजिबल बाय 20साठी काय म्हटलं आपण 20साठी 20च्या मागे एक 0 आहे ना, म्हणजे आपल्याकडे हे जे डिजिट्स आहे 0, 2, 4, 6, 8 यांच्या लास्टला फक्त आपलं काय लावायचं आहे, ह्या ठिकाणी 0 लावायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे तुमचा जो नंबर जो येईल दिलेला नंबर हा 20चा डिव्हिजिबल केव्हा असेल, जेव्हा लास्टचे डिजिट नाही का 00, 20, 40, 60 किंवा 80 असेल त्यावेळेस. ओके. बघा आता आपण ह्याच बेसिसवर काही क्वेश्चन्स बघू म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. समजा इथे मी एक क्वेश्चन घेतला 5940. ठीक आहे. 5940. आता हा जो नंबर जो घेतला मी ह्या ठिकाणी 5940 याच्यामध्ये ह्या नंबरचा लास्ट डिजिट काय आहे, लास्ट डिजिट तुम्हाला दिसतं आहे ह्या ठिकाणी 40 है ना. लास्ट डिजिट हा 40 आहे. आपल्या रूलच्या अकॉर्डिंग काय आहे की लास्ट डिजिट हा 40 असला पाहिजे. म्हणजे दिलेला नंबर हा झाला तुमचा काय 5940 इज डिव्हिजिबल बाय 20. डिव्हिजिबल बाय 20. ओके. अजून एक क्वेश्चन समजा आपल्याकडे आता एक 3826 असा नंबर आहे. ह्या पण नंबरचा लास्ट डिजिट तुम्हाला दिसतं आहे ह्या ठिकाणी. ह्या नंबरचा लास्ट डिजिट काय आहे आपल्याकडे 60. ओके. हा नंबर 60 म्हणजे दिलेला नंबर जो आहे 38260 इज डिव्हिजिबल बाय 20. ओके. तर असा हा आपला एक छोटासा व्हिडिओ होता रिगार्डिंग डिव्हिजिबल बाय 20च्या रूलच्या रिगार्डिंग. आणि एकदम इझी रूल आहे. फक्त तुम्हाला डिव्हिजिबल बाय 2चा रूल हा समजला तर 20चा रूल काहीच कठीण नाही आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जर समजा आता हे व्हिडिओज जे तुम्ही आता बघणार आहे समोरचे, तर तुम्ही मागचे पण व्हिडिओ थोडीशी इथे प्रॅक्टिस करत जा आणि तो चेक करत जा, कारण की प्रत्येक मागच्या व्हिडिओवर हे समोरचे व्हिडिओ इथे डिपेंड आहे. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.